नमस्कार. मी योगेश अंतापूरकर. पुण्यातच मी राहतो, म्हाळुंगीला. माझ्या हाताचा एक ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट म्हणजे फार मेजर नव्हता. बाईक स्टँडवरती लावताना माझ्या हातावरती ती पडली. त्यानंतर त्या बाईकसाठी मी खूप लक्ष दिलं नाही. बरेच दिवस असंच गेले. घरचे घर उपाय केले मी. त्याच्यामध्ये माझं पेन जसं तसं होतं, खूप वाढलं नव्हतं. ज्यावेळेस मी पुण्याला माझ्या मुलाकडे आलो, त्यावेळेस जाणवलं की माझ्या हातामध्ये जास्तच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी कारची हॉर्न वाजवू शकत नव्हता, कारची बेल्ट लावू शकत नव्हता. मग माझ्या मुलांनी एक त्यांच्या मित्राकडे डॉक्टर स्वप्नीलकडे घेऊन गेलं. ते असं फिजिशियन आहे. त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितलं, नाही हे लाईटली एवढं घेण्यासारखं नाही आहे. तुमचं 1 महिना झाला, तुम्ही काही केअर नाही घेतली. मग ऑर्थोपेडिक्स डॉक्टर स्पेशलिस्टकडे मला द्यायची त्यांनी सलाह दिली. आणि त्यानंतर मी गेलो ह्यांच्याकडे, डॉक्टर भूषणकडे. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं मला की बाबा तुम्हाला MRI काढा, जेणेकरून सर्व व्यवस्थित आपल्याला जाणू शकतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी थोडीफार माझे ते टेक्निकली त्यांनी चेक केलं की हात वरती खालती करून पाहून घेतलं. आणि त्याच्यावरून त्यांनी त्याच वेळेस तारण केलं की बुवा हे जे आहे ते ट्रिगरच झालेलं आहे. मग त्यांनी मी MRI वगैरे काढला, रिपोर्ट दाखवला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही करा, तसं काही म्हणणं नाही आहे, पण हे ऑपरेशन करणं तर गरजेचं आहे. जर टाईम जास्त गेला तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आम्ही डिसाईड केली डेट आणि ऑपरेशन त्यांच्याकडनं केलं आम्ही. सांगायचा मुद्दा असा की ते डॉक्टरनी जे मला कन्व्हिन्स केलं, ज्यावेळी तिने मला समजून घेतली, ज्यावेळेस तिने मला मार्गदर्शन केलं, त्याच्याने मला असं वाटलं की हे फार इझी आहे. डॉक्टरचं जसं काही बाये हात का खेळ आहे तेवढं वाटलं त्यांना. आणि मी नक्की केलं की करायचं आहे. त्या हॉस्पिटलचा विषय इतकं सुंदर आणि स्वच्छ, ISO जसं काही त्यांनी घेतलेलं असं. तर त्यानंतर ॲडमिट झालो. 2 दिवसात माझं ऑपरेशन झालं. तिथला स्टाफ एकदम अफलातून म्हणा, इतकं केअर घेतात जसं काही पेशंट एक त्यांचा एक रिलेटिव्ह आहे, त्याप्रमाणे माझी टेक केअर केली. आणि प्रत्येक A to Z स्टाफला मी सांगत राहिलो की बा तुमचं हॉस्पिटल म्हणजे खरोखर स्तुती करण्यासारखं आहे. एकूण एक स्टाफविषयी मी घडी घडी बोलत राहिलो. शेवटी मी त्यांनाही सांगितलं डॉक्टर भूषणला की आता मी जाईल तर माझ्या टाउनशिपमध्ये सांगणार आहे वेन्सर हॉस्पिटल. आणि त्या रीते माझं पूर्णपणे ट्रीटमेंट मी तिथे केली.